प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तारिणीचं ऑपरेशन तिरंगा हे मिशन ऍक्टिव्ह झालेलं असतं। तारिणीची जी पहिली कामगिरी असते त्यामध्ये तारिणीचा जो डेटा असतो त्याची खबर मात्र इकडे आपण पाहतो की कौशिकी खांडेकरला लागलेली असते। कारण की ऑपरेशन तिरंगा हे कशासाठी आहे त्याचबरोबर काही न्यूज सुद्धा झळकत असतात। त्यामध्ये जे काही स्लीपर सेल असतात आणि त्यांची न्यूज ही मात्र MNN वर झळकताना दिसून येते आणि त्यामध्ये उल्लेख होतो ऑपरेशन तिरंगा। परंतु हे मिशन तर सिक्रेट मिशन आहे आणि यामध्ये जे शत्रू देश आहेत त्यामधील जे काही दहशतवादी आहेत त्यांनी आपल्या देशावर आक्रमण करण्याचा विचार केलेला असतो आणि यासाठी काही स्लीपर सेल हे आपल्या देशात आलेले असतात अशी माहिती सुद्धा मिळालेली असते। परंतु यावरची उडती खबर मात्र पसरून MNN वर सुद्धा काही गोष्टी झळकत असतात आणि तेव्हा MNN स्वतःहून त्या मिशनला ऑपरेशन तिरंगा असं नाव देतं। परंतु यासाठी मात्र केदारला काम करावं लागणार आहे। प्रेक्षकांनो, ही धक्कादायक गोष्ट केदारसाठी असते कारण की केदारला या सगळ्या गोष्टीची कल्पना असून आणि त्यामध्ये तारिणी या मिशनवर आहे आणि यानंतर कौशिकी खांडेकर स्वतःहून केदारला ही जबाबदारी सोपवताना दिसून येते। कारण की ज्या काही उडत्या खबर आलेल्या असतात त्यावरून जी काही सोशल मीडियावर चर्चा रंगत असते आणि या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का यावर पडदा टाकायचा असतो। प्रेक्षकांनो, हे सगळं आपल्याला पुढील काही भागात पाहायला भेटेलच। परंतु त्याचबरोबर आपण पाहतो या मिशन बद्दल आता केदारलाच न्यूज बनवावी लागेल हे आपण पुढील भागात पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, पाहूया आजच्या भागात काय होत आहे। आपण पाहतोय की तारिणी अमृतसर मध्ये पोहोचली आहे। तिला ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या सुद्धा तिच्यापर्यंत पोहोचल्या असतात। परंतु आता पुढे काय काम आहे आणि पुढचा मार्ग कसा आहे याबद्दल तारिणीला कोणतीही कल्पना नसते आणि इकडे आपण पाहतो की केदार मात्र विचारात असतो। प्रत्येक वेळेस तो स्वतःला समजावत असतो की नाही, मी करून दाखवणार, मी सगळ्या गोष्टी सांभाळून घेणार, मी तारिणीला शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे मी माझं काम व्यवस्थित करणार। सगळ्यांना काय बोलायचं आहे, कसं सांगायचं आहे, प्रत्येक गोष्ट कशी सांभाळून घ्यायची यावर केदार काम करत असतो। परंतु आपण पाहतो मनातून केदार मात्र खूप अस्वस्थ झालेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो अस्वस्थपणा मात्र त्याची टीम ही ओळखते आणि त्यानंतर जेजेंच्या प्रश्नांना सुद्धा केदार टाळण्याचा प्रयत्न करत होता हे सुद्धा त्याच्या टीमला लक्षात आलेलं असतं। बॉस असं अचानक मैत्रिणीकडे जातील आणि ते फक्त कामासाठी एवढं मोठं मिशन हे सुरू असताना आणि आपण खूप जवळ येऊन पोहोचलो तरी सुद्धा बॉसने हा निर्णय घेतला मैत्रिणीकडे आणि किती दिवसासाठी असे अनेक प्रश्न विचारले जातात। तेव्हा मात्र केदार शांत असतो। केदारच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतं की त्याला या कोणत्याच गोष्टीचं उत्तर माहीत नाहीये, परंतु तरी सुद्धा केदार काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आपण पाहतो जी माहिती ही तारिणी टीमला मिळालेली असते त्यावरून गुलाबच्या बॉस पर्यंत पोहोचायचं आहे आणि यावर जेजेने काम करायला सांगितलं आहे। परंतु केदारचं मन मात्र कुठेच लागत नाही। जे त्याच्या मनामध्ये आहे ते कुणाला सांगूही शकत नसतो। केदार अस्वस्थ झालेला असतो। त्यात सुमी आजीचा फोन सुद्धा झाला आणि त्यामुळे केदारला कळत नाही की मी आता किती दिवस हे असं सांगणार आहे। परंतु स्वतःच्या मनाला सांभाळून केदार मात्र कामाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा मात्र त्याच्या टीमला लक्षात येतं की नक्कीच केडी सर हे अपसेट आहेत, काहीतरी झालं आहे जे की ते आपल्यापासून लपवत आहेत आणि त्यानंतर टेक्नो सुद्धा विचारतो की काय झालं केडी सर, काही घडलंय का, बॉस तुमच्यावर चिडल्यात का, तुमच्या दोघांचं भांडण झालंय का, खरंच बॉस मैत्रिणीकडे गेल्यात का। आता मात्र केदारला राहवत नाही आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यानंतर आपण पाहतो की केडीला त्याच्या टीमवर पूर्ण विश्वास असतो आणि तितकाच विश्वास हा तारिणीचा सुद्धा त्याच्या टीमवर असतो आणि त्यामुळे काम सोपं होण्यासाठी आपण पाहतो की केदारला आता तारिणीबद्दल आणि तिच्या ऑपरेशन तिरंगाबद्दल ही माहिती त्याच्या टीमला सांगणं योग्य आहे असं वाटतं आणि तेव्हा केदार जे काही घडलेलं आहे आणि त्यानंतर ऑपरेशन तिरंगा याबद्दल सुद्धा तो त्याच्या टीमला सगळी माहिती देतो। प्रेक्षकांनो, हे करणं तर आवश्यक आहे, परंतु आपण पाहतो की यानंतर मात्र टीम आता केदारची साथ देताना दिसून येईल आणि गोष्टी सांभाळताना सुद्धा। परंतु त्यानंतर सुद्धा आता दयानंद खांडेकर तसेच कौशिकी खांडेकर यांचा सुद्धा संताप झालेला असतो कारण की आता याचबरोबर MNN मध्ये सुद्धा काम सांभाळायचं आहे आणि यासाठी कौशिकीचा सुद्धा केदारला फोन येत असतो। परंतु केदारला भीती वाटते की पुन्हा तारिणीबद्दल प्रश्न नसतील ना। केदार फोन रिसीव्ह करतो आणि त्यानंतर मात्र कौशिकी केदारला तातडीने MNN मध्ये यायला सांगते। केदारला कळत नाही की ताईने असं अचानक का बोलवलं असेल आणि तिला काही कळालं असेल का, पुन्हा ती काही प्रश्न विचारणार आहे का।
आपण पाहतो की यानंतर मात्र केदार ऑफिसमध्ये जातो. तिथे गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा युवराज हा केदारला बोलत असतो. काय मग हेल्पर, कसं वाटत आहे? काही बायकोचा फोन वगैरे आला का? कारण की केदारला असं वाटत असतं की तारिणी कशी आहे याबद्दल तरी तारिणीने सांगायला पाहिजे. इकडे आपण पाहतो की तारिणी मिशन बद्दल विचार करत असताना तिचे जे रॉक ऑफिसर आहे त्यांचा फोन तिला येतो आणि कधी भेटायचंय, कुठे भेटायचंय हे सुद्धा ठरलं जातं. प्रेक्षकांनो, तारिणी एका हॉटेलमध्ये थांबलेली असते. हे मिशन काही दिवसाचं आहे असं तारिणीला सुद्धा वाटत असतं, परंतु यानंतर काय घडणार आहे याची कल्पना तिला नाहीये. परंतु हीच कल्पना देण्यासाठी आणि मिशन हे कसं आहे आणि त्यासाठी तारिणीचं काम काय आहे हे मात्र आपण पाहतो. हे समजवण्यासाठी ते तिथे आलेले असतात. ऑफिसर तारिणीला भेटतात, त्यानंतर सगळी माहिती हे तिला पोहोचवतात. यानंतर बऱ्याच गोष्टी तारिणीला समजतात की शत्रू देशातील काही लोक हे फोर्स डॉक्युमेंटचा यूज करून आणि आपल्याच काही गद्दारांची मदत घेऊन इथे देशात आलेले आहेत आणि त्यांना कसं ओळखायचंय, त्यांचं पुढचं काय टार्गेट आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तारिणीला काढायची असते. आणि इथे तारिणीला कोणीही ओळखत नाही आणि म्हणून तारिणीची तिथे नियुक्ती झालेली असते. तारिणी हे काम व्यवस्थित करू शकते असा विश्वास त्यांना असतो. तारिणीची योग्य ती परीक्षा सुद्धा झालेली असते, परंतु यामध्ये तारिणीच्या जीवाला धोका आहे याची वेळोवेळी कल्पना तारिणीला देत असतात. तेव्हा मात्र तारिणी फक्त देशासाठी मी काम करते आणि देशासाठी मला मरण आलं तरी मी तुमचे आभार मानते, कारण की देशासाठी शहीद होणं हे एक प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं आणि ती गोष्ट माझ्या आयुष्यात आली त्याबद्दल थँक्यू सर, मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. आपण पाहतो की तारिणीच्या या कामगिरीचं कौतुक तर सगळीकडेच होत असतं. त्यानंतर मात्र जेव्हा सर याबद्दल तारिणीला सांगतात आणि त्यानंतर ते सांगतात की काही स्लीपर सेल हे इथे पसरले आहेत, इथे आले आहेत, ही माहिती खरी आहे, परंतु ते कुठे आहेत हे तुला शोधायचं आहे. त्यामुळे इथे वावरताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष हे तुझं पाहिजे आणि ते जे कोणी स्लीपर सेल आहेत त्या महिला आहेत ही सुद्धा माहिती आम्हाला कळाली आहे. आणि तेव्हा तारिणी काम व्यवस्थित झालं पाहिजे. तेव्हा मात्र तारिणी म्हणते की सर, मी हे काम व्यवस्थितच पार पडेल. तारिणीला 2 ऑफिसरची गरज लागणार असते आणि पूर्ण डेटा सुद्धा तारिणीला मिळालेला असतो. आपण पाहतो की ते ऑफिसर म्हणतात की ही कामगिरी आम्ही उत्तमरित्या पार पाडू, असं त्यांनी त्यांच्या सरांना म्हणजे जे रॉक ऑफिसर आहेत त्यांना विश्वास दिलेला असतो. आपण पाहतो की तारिणी तिरंग्यासमोर प्रतिज्ञा घेते. ती म्हणत असते की मी शपथ घेते, तुझी लेख शपथ घेतीये की शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशाला कोणताही धोका मी पोहोचू देणार नाही. त्यांचं जे काही उद्दिष्ट आहे ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. त्यानंतर तारिणी बोलत असते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, परंतु बोलण्यामध्ये तेवढीच मोठी धमक असते. एक भारतीय म्हणून तारिणी तिथे बोलत असते, परंतु त्याचबरोबर तिचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिचा जो हेतू असतो आणि पूर्ण करण्याची तिची जी उमेद असते ती मात्र तिच्या बोलण्यातून दिसून येत असते. तारिणी म्हणते की मरणानंतर सफेद चादर ओढण्यापेक्षा तिरंग्यामध्ये लपेटून अभिमानाने आणि स्वाभिमानाने मरेल, मी माझ्या देशासाठी मरेल, असं तारिणीचं म्हणणं असतं. प्रेक्षकांनो, तारिणीच्या या बोलण्यातली धमकच तिचं हे स्वप्न पूर्ण करताना दिसून येईल. परंतु त्याचबरोबर आपण पाहतो की जेव्हा तारिणी ही मात्र अमृतसरच्या काही गल्लीबोळातून जेव्हा फिरत असते तेव्हा तिची नजर एका बाईकडे जाते. कारण की जी बाई बोलत असते, तिची जी पद्धत असते बोलण्याची, त्यावरूनच तारिणीच्या लक्षात येतं की माझ्या भारत देशातील महिला ही दुसऱ्या महिलेशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही. तिच्या बोलण्यातला जो रोख असतो तो मात्र तारिणी बरोबर ओळखून घेते आणि तिच्या लक्षात येतं की ही व्यक्ती असू शकते आणि तेव्हा ही स्लीपर सेल आहे असा संशय मात्र तारिणीला आलेला असतो. आता ही गोष्ट किती खरी आणि जेव्हा तारिणी या स्लीपर सेलला पकडेल त्यानंतर तारिणीच्या जीवालाही धोका होऊ शकतो ही कल्पना सुद्धा आहे प्रेक्षकांनो. परंतु तारिणीचे शब्द आणि त्यानंतर तिची नजर, तिचे कान हे सतर्क असतात. ती प्रत्येक गोष्ट खूप काळजीपूर्वक पाहत असते. तिचं लक्ष फक्त प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवरच नाही तर तिथल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींवर सुद्धा असतं. आपण पाहतो की जेव्हा मार्केटमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला सांगत असते की जरा व्यवस्थित बोला, असं काही बोलू नका, आणि तेव्हा मात्र ती जी महिला असते ती महिला ज्या पद्धतीने त्या महिलेशी बोलते, अपने काम से काम रखो, ज्यादा होशियारी करने की जरूरत नहीं, असं म्हटल्यानंतर तारिणीची नजर तिच्यावर पडते. प्रेक्षकांनो, तिचा जो चेहरा असतो तो मात्र तारिणी चांगलाच हेरते. आता मात्र तारिणीचं पुढचं काम असेल की तिच्यावर लक्ष ठेवून जे काही मेन टार्गेट इथे पसरवलं गेलं आहे तिथपर्यंत जाणं प्रेक्षकांनो. परंतु त्याचबरोबर तारिणी तिच्या पुढच्या कामासाठी सज्ज आहे आणि इकडे आपण पाहतो की केदारवर खूप मोठं दडपण असतं आणि ऑफिसमध्ये चर्चा जी कौशिकी करते त्यानंतर मात्र केदारला चांगलीच धडकी भरते.
कारण की कौशिकी सुद्धा अशा काही गोष्टी बोलून दाखवते आणि त्यानंतर केदार विचार करू लागतो की प्रत्येक मिशनच्या वेळेस ताईला या गोष्टी कशा समजतात. कारण की कौशिकी सांगत असते असं काही समजलं आहे, सोशल मीडियामध्ये अशी चर्चा आहे की आपल्या भारतावर काहीतरी मोठं संकट येऊ शकतं आणि त्यासाठी जे सिक्रेट जे कॉप आहेत ते काम करतायत. परंतु केदार माहिती कोणतीच मिळत नाहीये, त्यामुळे तू माहिती सर्च कर, तुला काही मिळतंय का ते पहा आणि त्यानंतर आपल्याला न्यूज द्यायची आहे. आता मात्र केदारचं काम यावर असणार आहे. केदार मात्र हे काम टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, कारण की त्याला माहीत असतं की ऑपरेशन तिरंगा हे तारणीचं मिशन आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची न्यूज सुद्धा झळकता कामा नये. कारण की हे असं करणं म्हणजे शत्रू देशाला सावध करण्यासारखं होईल. तरी सुद्धा केदार कौशिकीला शब्द देतो की ठीक आहे ताई, मी पाहतो काही डेटा मिळतो का ते आणि सर्च सुद्धा करून घेतो. त्यानंतर आपण पाहतो की यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा पहाट होते, ब्रह्ममुहूर्त होतो, तेव्हा केदार तारणीचं काम करतो. जे काही काम तारिणी करणार होती, ते व्रत पूर्ण करणार होती, तेच व्रत आता केदार करतोय. प्रेक्षकांनो, यामध्ये मात्र कौशिकीला केदारचा अभिमान वाटतो असं दिसून येतं. केदार सकाळी उठतो, त्यानंतर ज्या पद्धतीने तारिणी पूजा करत असते त्या पद्धतीने तो पूजा सुद्धा करतो आणि तेव्हा तिथे कौशिकी येते. कौशिकीला क्षणभर वाटतं तारिणीच आली की काय, परंतु समोर ती केदारला पाहते. केदार व्यवस्थित पूजा करत असतो, प्रार्थना करत असतो आणि त्यानंतर आपण पाहतो की घरातल्या सगळ्यांना दिसून येतं की केदार पूजा करतोय आणि त्यानंतर केदार म्हणतो की सोबत राहण्याची 7 वचनं घेतली, पण एकानेच ती वचनं पूर्ण करावी असं काही नाही ना ताई. कारण की घरात केदारच्या पूजेवर प्रश्न उभा करणारी लोक तर आहेतच. निशी म्हणत असते की हे सगळं तू करून काही उपयोग नाहीये, कारण की ज्यांनी करायला पाहिजे होतं ते तर मात्र हे न करताच घरातून निघून गेला आहे. त्यामुळे आता या व्रताला काही अर्थ नाहीये. परंतु केदार समजावतो की तारिणी इथून का गेलीये हे मला माहित आहे आणि तिचं जे उद्दिष्ट आहे ते खरं आहे आणि नक्कीच देवापर्यंत सुद्धा ते पोहोचेल आणि त्यामुळे तिने काही चुकीचं केलेलं नाहीये. केदार प्रत्येक वेळी तारिणीच्या शब्दाला आणि तिच्या कर्तव्याला मान देत असतो. आपण पाहतो की केदार पूर्णपणे उत्तर द्यायला तयार आहे असं दिसून येतं. त्यानंतर इकडे मात्र तारिणी हातात मंगळसूत्र घेते. तिला वाईट वाटत असतं, कारण की केदार, तू माझी आठवण काढत असशील, तू माझ्या फोनची वाट पाहत असशील, मला सगळं काही समजत आहे, परंतु मी फोनही करू शकत नाही. मला सुद्धा तुझी खूप आठवण येतेय. तारिणीच्या डोळ्यात पाणी असतं आणि पुन्हा ते मंगळसूत्र पर्समध्ये ठेवून तारिणी स्वतःच्या भावनांना आवर घालते. कारण की जे मिशन महत्त्वाचं आहे, या मिशनला महत्त्व देऊन ती अमृतसरमध्ये आलेली असते आणि आता मात्र जेव्हा हे मिशन पूर्ण होईल तेव्हाच माझं उद्दिष्ट सार्थकी लागेल असं तारिणीचा विचार असतो. तर प्रेक्षकांनो, तारिणीचं हे मिशन कधी संपेल आणि त्याचबरोबर आता केदार कौशिकीच्या सांगण्यावरून अशी काही न्यूज बनवू शकेल का आणि त्यानंतर पुढे कोणत्या गोष्टी घडतात हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तसेच जेजेंच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी केदार आणखीन कोणती शक्कल लढवणार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.